भरपूर वेगानं पाणी येतोय। हे मुंबईपासून जवळ असलेले हे ठिकाण आहे, हे पाहू शकता तुम्ही। हा आहे तुंगारेश्वर इथला धबधबा। हायवे आहे अहमदाबाद मुंबई आणि इथून आपल्याला 3 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे आणि एक माणसाचे 71 रुपये घेतात आतमध्ये जायचे। श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर खूप प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तर खूपच स्पेशल असणार आहे, कारण पावसाळा सुरू झाला। आपण एक पण ब्लॉग अजून शूट केलेला नाहीये। 1 महिना झाला पावसाळा सुरू होऊन आणि जस्ट आम्ही पहिला ब्लॉग करतोय पावसाळ्यामधला। तर मित्रांनो, आज मी जातोय तुंगारेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये। तुंगारेश्वरला म्हणजेच तुंगारेश्वर महादेव मंदिर असं नाव आहे त्या मंदिराचं। तिथे एक शिवलिंग आहे आणि पावसाळ्यामध्ये इतकं छान वातावरण असतं ना, तिथे धबधबा वगैरे सर्व काय आहे। तर सर्व काय या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यात हे सातिवली गावाजवळच तुंगारेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे आपण जातोय आणि खूप छान ब्लॉग हा होणार आहे नक्की। तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईपासून अतिशय जवळ आहे हे देवस्थान। तर सर्व काय आपण पाहूयात। आणि पावसाळ्यामध्ये जास्त भक्त तिथे जात असतात, कारण धबधबा वगैरे सर्व काय पाहण्यासारखं असतं। तर सर्व काय माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये मी मला सांगणार आहे। तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता आपण निघूयात। तर मित्रांनो, हा हायवे आहे अहमदाबाद मुंबई आणि इथूनच सातिवलीला आम्ही उभा आहेत आणि इथे तुंगारेश्वर महादेव देवस्थान कमान दिसू शकते तुम्हाला इथे। आणि इथून आपल्याला 3 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे। तर चला आपण जाऊयात। तर मित्रांनो, जस्ट आम्ही इथे आलोय आणि इथून अशी एंट्री आहे, पाहू शकता। इथे समोर तिकीट काउंटर आहे आणि एक माणसाचे 71 रुपये घेतात आतमध्ये जायचे। मी गाडी घेऊन जा नाही तर असं जा, 71 रुपये तिकीट आहे एक माणसाचं। चला इथून आता आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊयात। आणि असा रस्ता आहे काहीतरी इथे येण्यासाठी। जास्त पाऊस पडला तर मुश्किलच आहे गाडी येण्यासाठी, चालतच यावं लागतं आणि पूर्ण जंगल एरिया आहे पाहू शकता। आणि माकडं वगैरे फिरतात इथे रोडला। चला इथून डायरेक्ट आता आतमध्ये जाऊयात। रस्त्यामध्ये असे माकड बसलेले असतात, हे पाहू शकता। आणि असा इथून धबधबा वाहतो पावसाळ्यामध्ये। अजून मोठमोठे धबधबे आहेत पुढे, पण हे पूर्ण जेव्हा जास्त पाऊस पडतो ना तेव्हा खूप जोरात इथून पाणी जातो, म्हणजे भरपूर वेगाने पाणी जातो। मित्रांनो, जस्ट आम्ही इथे पोचलोय आतमध्ये। आपल्याला 3 किलोमीटर आतमध्ये यावं लागतं हायवेपासून, मुंबई अहमदाबाद हायवेपासून, म्हणजे सातिवलीपासून इथे आतमध्ये 3 किलोमीटर यावं लागतं। आणि मंदिराचा टाईम पाहू शकता तुम्ही इथे। मंगळवार ते रविवार सकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू राहतं आणि सोमवार सकाळी 6 ते रात्री संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू राहील हे मंदिर। इथून डायरेक्ट आता आपण आतमध्ये एंट्री करूयात। पार्किंगसाठी जागा इथेच आहे आणि तुम्ही बाहेर पण पार्किंगला गाड्या लावू शकता। इथून आता आतमध्ये जाऊयात आपण। हे बघा, असे स्टॉल आहेत इथे, नाश्ता वगैरे जेवण वगैरे सर्व काही इथे मिळून जाईल एकदम मस्तपैकी। चला इथून मंदिरात जाण्यासाठी एंट्री आहे। महादेव मंदिर, श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर हे पाहू शकता। असं आहे बाहेरून, जंगलामध्ये हे मंदिर आहे, हे पाहू शकता। बापरे, आधी मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊयात। मम्मीला पण घेऊन आलोय। मम्मी इकडे बघ, कसं वाटतं मंदिर? तर चला जाऊया आता मंदिरात आणि दर्शन घेऊयात आपण। श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर। तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत 2137 फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने म्हणून प्रसिद्ध असून भाविकांना या ठिकाणी गेल्यावर आत्मिक समाधान लाभत असल्याने येथे गर्दी असते। तुंगारेश्वरच्या डोंगरावर वसई पूर्व सातिवली गावाच्या परिसरात हे मंदिर आहे। तुंग नावाच्या राक्षसाचा भगवान शंकरांनी वध केल्याने या देवस्थानाला तुंगारेश्वर महादेव असे नाव पडले। ओम नमः शिवाय। हर हर महादेव।
तुंगारेश्वर मंदिर वसई तालुक्यातील डोंगराळ भागात घनदाट जंगलात वसलेले आहेत, ज्यामुळे मंदिराला एक खास आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच हे शिवलिंग विमलासूर राक्षसाने स्थापन केलेले आहे. तर मित्रांनो, असा आहे आतमधून गाभारा, हे पाहू शकता. आणि खूप प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर. आणि असा शिवलिंग इथे. तर चला इथून आपण बाहेर जाऊयात. खूप मोठा मंदिर आहे मंडळी. आणि हा मागचा परिसर मंदिराचा दर्शन घेतल्यानंतर मस्तपैकी इथे तुम्ही बसू सुद्धा शकता, हे पाहू शकता तुम्ही. आणि इथे मस्तपैकी असं जंगल आहे पूर्ण. आणि असे माकडं फिरतात इथे, हे पाहू शकता. ओम नमः शिवाय. बघा कसा लटकलाय, ये ना. ओ, खूप छान मंदिर आहे मंडळी. आम्ही जस्ट दर्शन घेतलं आणि आता इकडे आजूबाजूचा परिसर आता फिरतोय, हे पाहू शकता. मस्तपैकी हिरवळ आहे मंदिराच्या इकडे. आणि हे पाहू शकता कसं पाणी वाहतोय. हो भाई साहेब, जबरदस्त. हे बघा कुठून पाणी वाहतोय. अजून तर पाऊस एवढा पडलेला नाही, तरी पण बघू शकता किती पाण्याचा वेग आहे. बाप रे, जबरदस्त. आणि भरपूर पावसाळ्यात इथे भरपूर पर्यटक व्हिजिट देतात. तुम्ही सुद्धा नक्की या. आणि मुंबईपासून जवळ असलेले हे ठिकाण आहे, हे पाहू शकता तुम्ही. तुंगारेश्वर महादेव मंदिर. आणि अजून वरती धबधबे एवढे भारी आहेत ना, ते पण आपण जाऊन बघूयात. बघतो मी कसं काय आहे, किती लांब आहे ते, हे पाहू शकता तुम्ही. जबरदस्त. आणि वरती पण एक मंदिर आहे, तिथे पण आपण जाऊयात. जय श्रीराम. गाइस, साप निघलाय, साप, विषारी साप, हा पाहू शकता. पावसाळ्यामध्ये असे साप पण निघतात मंडळी पाण्यामध्ये. आपण धबधब्यावर वगैरे जातो, पण जरा काळजी घेऊ. चला आपण इकडून आता वर जाऊयात मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आणि स्वच्छतागृह वगैरे महिलांसाठी, पुरुषांसाठी सुद्धा आहे, हे पाहू शकता. पिण्याचं पाणी वगैरे सर्व काय सोय आहे इथे. आणि नक्कीच या तुम्ही. मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि पावसाळ्यामध्ये एक नंबर ठिकाण आहे हे फिरण्यासाठी. तर चला, हे बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व काय आहे. हे बघा, या ठिकाणी पण देवीचं मंदिर आहे. चला दर्शन घेऊयात आपण इथे पण. हाय. तर चला मंडळी, आपण दर्शन घेतलं इथं देवीचं. आणि आता तिकडे वर जाऊयात. खूप सुंदर मंदिर दिसतंय पुढे पण. तर मित्रांनो, इथे जागमाता मंदिर आहे, जागमातेचं मंदिर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर आपण जय श्रीराम इथे मारुती रायाचं सुद्धा दर्शन घेऊ शकतो, हे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, चला आपण मंदिर पाहिलं आणि आजूबाजूचा परिसर पाहिला. खूप छान परिसर आहे. आणि या साईडला आंघोळ करतात सर्व भक्त. एक कुंडा आहे, हा म्हणजे एक कुंडा आहे समोर तुम्ही बघताय ते. खूप छान. आणि इथे भरपूर जास्त प्रमाणात जेव्हा लोक येतात तेव्हा सर्व इथं भरलेला असतो पूर्णपणे हा कुंड. आणि याच ठिकाणी भक्त आंघोळ करतात. आणि माझ्या कपाळावर पाहू शकता किती छान गंध लावलेला आहे. आणि जेव्हा हे लावलं ना, तेव्हा एकदम मन प्रसन्न झालं आहे आणि खूप छान वाटतंय, हे पाहू शकता इथे तुम्ही. असं आहे इथून दिसतोय पूर्णपणे परिसर आजूबाजूचा तुंगारेश्वर मंदिर. चला मंडळी, इथून आता आम्ही जातोय धबधब्याच्या दिशेने. आणि तुम्हाला धबधबा बघायची भरपूर आतुरता लागली आहे. तर आपण धबधबा आधी पाहून येऊयात कसा आहे ते. म्हणजेच तुम्ही हा धबधबा बघितल्यानंतर नक्कीच जो हा पुढचा आपला संडे येणार आहे ब्लॉग बघितल्यानंतर, त्या संडेला तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट द्याल. आणि नक्कीच द्या, पण जरा सांभाळून, कारण भरपूर पाणी वेगाने वाहतो. पाऊस पण भरपूर आता मोठ्या प्रमाणात चालू होईल आपल्याकडे जोरात. आणि इथून पाहू शकता इथेच एवढं पाणी दिसतंय आपल्याला. आणि आम्ही जेव्हा आलतो ना दोन वर्षा अगोदर,
तेव्हा पूर्ण इथे भरलेलं होतं, काहीच समजत नव्हतं, एवढा पाणी होता. आणि तेव्हा आंघोळ वगैरे सर्व काय आम्ही केली इथे. आता जाऊन फक्त आपण बघून येऊयात. चला. पाहू शकता तुम्ही, हा आहे तुंगारेश्वरीतला धबधबा. हे पाहू शकता, भरपूर वेगानं पाणी येतोय. पाण्याचा वेग पाहू शकता तुम्ही. आणि जेव्हा जोरात पाऊस येतो ना अजून, तेव्हा पूर्ण वरतून पाणी पडतो इथे. हे पाहू शकता तुम्ही, जबरदस्त. आणि असा आहे धबधबा. आज पर्यटक कमी आहेत मित्रांनो, कारण आम्ही संडेला नाही आलेलो, वेगळ्या दिवशी आलो आहे, त्यामुळे पर्यटक तुम्हाला कमी दिसतात. पण तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा भरपूर पर्यटक असतील, त्यामुळे काळजी करून जरा. भरपूर खडक आहे हे पाहू शकता इथे. आणि फायनली तुंगारेश्वरीतला धबधबा स्टार्ट झालेला आहे, तर तुम्ही येऊ शकता. आम्ही आलो, मी आणि मम्मी आलो सोबत. मी एकटाच येणार होतो, पण मम्मी होती तर बोललो चल माझ्यासोबत आपण जाऊ. तर आलो, मस्तपैकी फिरलो वगैरे. धबधबे आणि मंदिर इतकं सुंदर आहे ना की एकदम मन प्रसन्न होतं इथे आल्यावर. सातिवलीपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे आतमध्ये. आणि तिकीट्स वगैरे सर्व काय मी तुम्हाला माहिती सांगितलीच आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लोकेशन देतो आहे, म्हणजे गुगल मॅपचं लोकेशन देतो आहे. त्या लोकेशननुसार तुम्ही इथे येऊ शकता. आणि टायमिंग वगैरे सर्व काय पाहिलं आपण ब्लॉगमध्ये, कसं काय आहे ते. आणि सर्व काय आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवला आहे. तर चला आता आपण निघूया तिथून. आणि ब्लॉग कसा वाटला, काय वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. दम लागतो चढता चढता. आणि हे पाहू शकता तुम्ही इथे, हे झाकून ठेवलं, अजून ओपन नाही केलेलं. महादेवाची मूर्ती आहे भरपूर मोठी. आपण बघितलं सर्व. आणि सर्व साधू संतांची भूमीच आहे हे तुंगारेश्वर महादेव मंदिर. सर्व काय आपल्याला इथे साधू संत पाहायला मिळतातच. इथे बसलेले असतात, सर्व काय पूजा वगैरे करत असतात. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर चला, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणकोणत्या लोकेशनचा व्लॉग पाहायला आवडेल ते. तर चला, भेटूयात अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.